नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर खालचं बरंचसं काम आवरलंय आणि आता म्हणलं आधी वडे घालून घ्यावा। तर उन्हाळी वाळवण सुरू करायचं म्हणलं ना, सगळ्यात आधी वडे घालावं लागतं। तर आमच्या गावाकडलं म्हणजे गावाकडे पण तशीच पद्धत होती आणि मी आता पण तशीच पद्धत वापरते। तर आपले सांडगे म्हणतात, कोणी त्याला वडे म्हणतं। तर मिक्स डाळीचे वडे कसे करायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार पण आहे। आणि आज वडे करते मी, वड्यापासून उन्हाळी वाळवण्याला सुरुवात करते। डाळी मी कोणत्या कोणत्या घेतल्यात मिक्स डाळी ते दाखवते। तर हे बघा, अर्धा किलो मुगाची डाळ, अर्धा किलो मठाची डाळ, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो पेक्षा पण कमी उडदाची डाळ। हे बघा, उडदाची डाळ अगदी थोडी घेतली, पावशेरपेक्षा पण कमी ही। तर कोणी कोणी काय करतं, दोन डाळी मिक्स करून त्याचे पण सांडगे बनवतात, कोणी तीन डाळी मिक्स करतं, कोणी चार डाळी मिक्स करतं। तर आपल्याला जसं हवं तसं आपण डाळी मिक्स करू शकतो। दोन डाळीच्या पण होतात, तीन डाळीच्या पण होतात किंवा चार डाळीच्या पण होतात, आपल्यावर ते डाळी कोणत्या घालायच्या किंवा कमी जास्त आपण डाळी करू शकतो। तर असं चाळून घेते मी जरा डाळी आणि थोडंसं पाहून पण घ्यायचं। डाळीमध्ये असं काही ना काही असतं, म्हणजे एक मनातली शंका पण निघते नाही का। दुकानामध्ये जास्त दिवसाच्या पण डाळी असू शकतात। ही पाव किलो उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि ही हरभऱ्याची डाळ। तर आता ह्या डाळी धुवून घेते मी 2-3 पाण्यानी आणि थोडंसं पाणी असं इथपर्यंत ठेवून भिजायला ठेवते रात्रभर। आता हे बघा, डाळी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये पाणी आता भरून ठेवलंय मी। सकाळपर्यंत मस्त डाळी भिजल्या जातील। तर हे बघा, आपल्या ग्रीन नेट खाली इथं बाज ठेवली मी। पलीकडे बाज होती चुलीसमोर, पण आता इथं ठेवली, मला वडे करायचे ते त्यामुळं। आणि त्याच्यावर टाकली मी चटई आणि चटईवर हा पांढरा कपडा टाकणार आहे आणि त्याच्यावरती वडे घालणार आहे। तर डाळी बिळी वाटण्यासाठी मी मिक्सर पण इथंच घेऊन आले आणि डाळी बिळी सगळं वरतीच आणलंय, कारण लाईटीचं पॉईंट इथं आम्ही काढलेले आहेत ना, भरपूर असं टेरेसवरती बऱ्याच ठिकाणी लाईटीचे पॉईंट काढलेले आहेत, त्यामुळे आपल्याला इथं मिक्सर वगैरे लावायला काही प्रॉब्लेम येत नाही। तर इथंच मिक्सरवरती मी डाळी बारीक करणार आहे, वाटून घेणार आहे मिक्सरला आणि वडे घालणार इथं सावलीला वडे घालू आणि त्यानंतर मग बाज तशीच उचलून तिकडं उन्हामध्ये घेऊ। तर चला आजपासून सुरुवात करावं म्हणलं, कारण गरमी खूप वाढली, खूप म्हणजे गरम व्हायला लागले आता ना। आता कुठून तरी सुरुवात करावाच लागेल, नाही तर मग खूप उशीर होतो, एकटीलाच करायचं आपलं जसं होईल तसं। तर 1.5-2 किलोचे वडे घालायचेत ना, वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे म्हणलं लवकरच सुरुवात करावा, म्हणजे दुपारपर्यंत होऊन जाते ते। आणि घरातलं काम पण आवरलंय काही आणि थोडंसं बाकी ठेवलंय, म्हणलं वडे एकदा झाले ना मग वडे वाळते आणि माझं घरातलं काम मग होत राहील। तर चला, आता आमच्या समोर आहे ना घराचं काम सुरू झालंय बरं का, तुम्हाला दाखवते। तर हे पा, शेडचं काम, ठोकायचं काम चालू आहे तिथं। आधी पत्र्याचं शेड मारतात नाही का, ते वॉचमन वगैरे ठेवण्यासाठी वगैरे, तर तिथं शेड मारायचं काम चालू आहे। तर हे पा, मिक्स डाळी मी एकत्र सगळ्या रात्रीच भिजू घातल्या होत्या, मस्त भिजली सगळी डाळ। तर 4-5 तास जरी भिजू घातली नाही ही डाळ तरी पण चालतं, पण मी रात्रीच भिजू घातल्या होत्या, कारण मला सकाळी लवकर वडे घालायचे होते ना, त्यामुळं म्हणलं भिजल्या पाहिजे डाळी, त्यामुळे मी रात्रीच भिजू घातल्या होत्या। तर सकाळी जरा डाळी भिजू घातल्या ना, त्या डाळ भिजूपर्यंत दुपार होती, तिथून पुढे ते वाटायचं, वडे घालायचे आणि मग ते वाळणार कधी येत, त्यामुळं मग रात्रीच भिजू घातले की मग सकाळ सकाळ उठलं की ते वाटायचं आणि उन्हाच्या आधी लवकर वडे घालून घ्यायचे, म्हणजे दिवसभर ते वाळले जातात। आता ही डाळ रात्री भिजलेली ना, 1-2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते, त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेते। हे बघा, मिक्सर आहे ना, चालू बंद करत असं, जास्त बारीक पण नाही आपल्याला दळायचं, थोडंसं आबडधोबडच ठेवायचं। हे पहा, मग आपले वडे जास्त असे कडक होत नाही, खुसखुशीत होतात मस्त, त्यामुळे जास्त बारीक नाही वाटायचं। मिक्सर असा थोडासा कमी जास्त करत आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं। हे पहा असं, आणि याच्यात आहे ना, म्हणजे पाणी पण नाही टाकायचं, जास्त पाणी जर टाकलं तर पातळ होईल आणि मग आपल्याला वडे घालता येणार नाही व्यवस्थित, त्यामुळे पाणी नाही घालायचं जास्त। तर हे बघा, याच्यात मी अजिबात पाणी नाही घातलं, फक्त पाण्यातून उपसून मी डाळ याच्यामध्ये घातली। तर थोडंसं काय होतं, ते साईडला येते डाळ, मग आपल्याला चम्मचने थोडंसं असं हलवावं लागतं
आणि मग थोडं बारीक करून घ्यायचं. हे पहा, तुम्हाला दाखवते मी आता. तर बिना पाण्याचं वाटायचं म्हणलं ना, हे पहा असं होतं. जास्त पाणी नाही घालायचं, कारण याच्यात मीठ घालणार आहेत ना आपण. मीठ घातल्यावर ते पाणी सोडते डाळ ना, त्याच्यामुळे मीठ नाही घालायचं. असं थोडंसं हे करून घ्यायचं चम्मचने, असं 2-3 वेळा, आणि वाटून घ्यायचं. पहा, पुन्हा थोडंसं असं मिळून घ्यायचं, म्हणजे सगळी डाळ वाटल्या जाते, वर चिकटलेली आखरी डाळ राहत नाही. अजिबात पाणी नाही घातलं, फक्त डाळ मी पाण्यातून उपसून वाटली. झालं वाटून डाळ. आता लसूण हे वाटून घेते मी. लसूणची पेस्ट करून घेते जरा. तर हे पहा, याच्यामध्ये घालते मी थोडी जिरा, खूप सारा लसूण. तर लसणाने खूप छान फ्लेवर येतो त्याचा, म्हणजे टेस्ट पण छान लागते. तर लसूण घालू राहिले मी बराच. जिरा, लसूण आणि थोडंसं मीठ घालते. हे वाटून घेते जरा. मोठं भांडे आहे त्याच्यामुळे ते काय होतंय, बुडालाच नुसतं फिरत आहे. त्यामुळे मी थोडीशी आता ही डाळ घालते याच्यामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित पेस्ट झाली जाईल त्याची. खुडून घेऊ का? खुडून छान आहे ना. तर हे बघा मंडळी, आपल्या गार्डन मधली, आपल्या टेरेस गार्डन मधली ऑर्गेनिक कोथिंबीर. तर इतकी फ्रेश कोथिंबीर खायला मिळते ना, बिना केमिकलची, बिना कशाची, एकदम शेण खतावरची. खूप छान वाटतं. आणि गावरान ना खूप वास येईल. तर याच्यामध्ये मी मस्त बारीक चिरून घालते आता. खुडून घेतली कोथिंबीर मी, उपटून नाही घेतली, म्हणजे ती परत फुटल्या जाईल. आणि एकदम बारीक चिरून घ्यायची, जास्त काड्या नाही ठेवायच्या, म्हणजे वड्यात काड्या दिसणार नाही. अरे वा, आकाशने कुल्फी आणली. आकाश, मी चिरण एक मिनिट थांबा. आपण आहे ना घरीच कुल्फी बनत जाऊ बरं का आता. तर हे बघा, हिरवीगार मस्त आपली घरची कोथिंबीर घालते याच्यामध्ये मी. वाटायला थोडंसं मीठ घातलं होतं. आता पुन्हा एकदा थोडंसं चवीनुसार घालू आपण. कमी वाटलं तर पुन्हा घालू. थोडीशी हळद. तिखट कसं लागतंय त्यानुसार कमी जास्त करायची. आणि लाल मिर्च पावडर घालायची. आता मिक्स करून घेते मी. तर आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे, उन्हाळी वाळवण जर सुरू करायचं म्हणलं ना आपल्याला, सगळ्यात पहिला पदार्थ हा वडे बनवतात, म्हणजे सांडगे. तर शुभ कार्याची सुरुवात ही वड्यापासून केली जाते. आणि वडे करायच्या आधी 5 मुटके करतात अशी लांबकुळे, आणि त्याला हळदी कुंकू वाहतात. म्हणजे ते 5 बायका 5 मुटके करतात आमच्या गावाकडं. पण इथं काय, आता मी एकटीच आहे त्यामुळं मी एकटीच करते. आता हे 5 मुटके, त्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आणि वडे घालायला सुरुवात करायची. असं केलं ना, असं बरोबर आहे. असं अंगठ्याने करायचं, आपल्या अंगठ्याने पुढे ढकलायचं, असं अंगठ्याने असं. तर हे वड्यांचं काम इतकं झंझट आहे ना, खूप वेळ लागतो याला. तर मी टेरेसवरती वडे घालत होते. आकाश आला, तर आकाश म्हणला मी पण तुला वडे घालू लागतो. तर दरवर्षी मी असं उन्हाळी काम करते ना, प्रत्येक कामामध्ये मला मुलं मदत करतातच.
पण त्यांच्या काही लक्षात राहत नाही. मग आधी त्याच्याकडून थोडेसे मोठाले वडे आले, पण त्याला व्यवस्थित सांगितलं ना मी, तर त्याला पण व्यवस्थित वडे करता यायला लागले. तर त्यांनी पण मस्त असे छोटे छोटे वडे केलेत. तर आम्ही दोघांनी मिळून एवढे वडे तोडले, तुम्ही बघू शकता पूर्ण बाज भरली तेवढ्या याच्यात. तर वडे घालून झाले माझे. तर आता डायरेक्ट वडे वाळले ना, मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वड्याची मस्त भाजी चमचमीत करून दाखवन. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.